नवापूरचे नागरिक खाताय खस्ता, रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता। सुरत नागपूर नॅशनल हायवे क्रमांक 6च्या नवापूर ते विसरवाडी रस्त्याची दुरावस्था। महाराष्ट्र गुजरात सीमेवरील नवापूर हा प्रसिद्ध तालुका आहे। या तालुक्यातील नवापूर चिंचपाडा विसरवाडी या भागातून नॅशनल हायवे क्रमांक 6 जातो। गेल्या 13 ते 14 वर्षापासून या महामार्गाचे काम सुरू आहे। जवळपास सुरत ते नागपूर पर्यंतचे काम पूर्णत्वास आले आहे। मात्र नवापूर तालुक्यातील नवापूर शहर चिंचपाडा गाव तसेच विसरवाडी गावापर्यंत रस्त्याचे काम व्यवस्थितरित्या झालेले दिसून येत नाही। चिंचपाडा लागत असलेल्या ब्रिज जवळील 600 मीटर परिसरात रस्त्याचे काम न्यायालयीन प्रकरणामुळे स्थगित असले तरी चिंचपाडा गावातून जाणाऱ्या जुन्या महामार्गावर देखील नवापूर महामार्गापासून थेट रेल्वे गेट ते मनोहर हॉटेल व मनीष अग्रवाल यांच्या पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता शेकडो खड्डे व डांबराच्या घड्या पडल्या आहेत। खड्डे बुजवताना मातीचा वापर केला जातो का? हे खड्डे आहेत की तडे हेच समजत नाही। खड्ड्यातील पाण्यामुळे खड्ड्यांची खोलीही समजत नाही, त्यामुळे गाड्या रस्त्यावर आदळतात व गाड्यांचे देखील नुकसान होते। तसेच रस्त्यावर पडलेल्या घड्या तर अपघाताला जणू निमंत्रण देत आहेत। पावसाळ्यात चिखल होतो आणि हिवाळा व उन्हाळ्यात धूळ उडते। अशा परिस्थितीत दुचाकी व चारचाकी वाहने चालविणे मुश्किल होते। अनेक वेळा तासनतास ट्रॅफिक जाम होते। अनेक वेळा या खड्ड्यांमुळे अनेक लहान मोठे अपघात झाले आहेत, तसेच अनेक लोक मृत्युमुखी देखील पडले आहेत। या सर्व बाबींना व घटनांना जबाबदार कोण? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण की म्हात्रे कंपनी? अनेक वेळा वारंवार बातम्या देऊनही निर्ढावलेल्या कुंभकर्णी प्रशासनाला जाग येईल का, असा सवाल जनमानसातून विचारला जातोय। रस्ता तसाच राहील की काही बदल होईल? या समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे। कदाचित त्यामुळे तरी रस्त्याचे काम होईल व नागरिकांना दिलासा तरी मिळेल। मेरा नाम संजय है, मैं भूज से आ रहा हूँ। अभी मैं उड़ीसा के लिए जा रहा हूँ। रास्ते खराब हो जाने से अपना सफ़र नहीं कट पा रही है। मी चिंचपाडा येथील ग्रामस्थ आहे। माझे नाव विजेंद्र अनिल पाडवी। जो नॅशनल हायवे आहे तो गेल्या 6 महिन्यापासून एकसारखे त्याच्यावर खड्डे एवढे झाले आहे की नेहमी अपघात होत राहतात। आता पावसाळे असल्यामुळे कोणताही पर्याय रस्ता नसल्याने हेवी ट्रॅफिक रोज इथं चालते आणि काही वेळेस काय होतं की 1-2 रेल्वे गाड्या काढले जातात ना, त्याच्यामुळे ट्रॅफिकमध्ये अजून मोठी भर पडते आणि हेवी लोड असल्यामुळे पावसाळ्यात एवढे खड्डे झाले आहे की ते दिवसेदिवस वाढत जात आहे। आज रस्त्यावर असंख्य खड्डे झाले आहे आणि नेहमी अपघात होत राहतात। रात्री बेरात्री जेव्हा पाऊस होत असतो तेव्हा खड्डे आहे ना पाण्याने बुजले जातात, त्याच्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही आणि त्याच्यामुळे देखील अपघात होत असतात। शिवाय जेव्हा पाऊस थांबला तर धूळ एवढी उडते की धूळ अक्षरशः डोळ्यात जाते आणि त्याच्यामुळे पण अपघात होत असतात। नाकात जातं, तोंडात जातं, असा प्रकार होत राहतात। त्यामुळे नॅशनल हायवेचा आम्ही विनंती आहे की त्यांनी या समस्येकडे त्वरित लक्ष द्यावं आणि हे खड्डे आहे हे बुजण्यात यावे।